सर, तुम्ही एवढं सगळ्यांना प्रेरणा देताय, तर आम्हाला उत्सुकता आहे की तुमची शैक्षणिक प्रवास कशी होती? ॲक्च्युली बघायला गेलं तर माझं शिक्षण एका खेडेगावामध्ये जिल्हा परिषद शाळेत झाले, अच्छा. जे की माझं गावाचं नाव केज तालुक्यामध्ये तांबवा म्हणून गाव आहे. अंदाजे लोकसंख्या त्यावेळेस असेल 1000-1200. पण ते शिक्षण कसं होतं, प्रत्येक गोष्ट जी आहे शिक्षक मन लावून शिकवणं. 7वीपर्यंत माझं गावात शिक्षण झालं जिल्हा परिषदला, आणि त्याच्यानंतर मी तालुक्याला गेलो केजला. तर त्या ठिकाणी माझं 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे शिक्षण माझं तालुक्याला झालं. पण ज्यावेळेस मी माझ्या गावापासून ते तालुका एक 5 ते 7 किलोमीटरवर आहे. आता सकाळी जायचं म्हणत एक तर चालत जायचं, नाही तर बसचा पास काढलेला होता त्या बसला जायचं. सकाळी ट्युशन 5:30ला असायची, बस 5ला असायची. गाव ते बसस्टँड हे जवळजवळ 1.5-2 किलोमीटर हे पळत जायचं सकाळी पहाटे. बापरे. ती बस गाठायची आणि त्या बसनं जायचं. बस स्टँडला उतरलं की तिथून पुढे ट्युशन पुढे आणखी 2 किलोमीटर, तिथून पुढे पळत जायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे करत असताना प्रत्येक वेळेस जिद्द काय होती, शिक्षण चांगलं घ्यायचं आहे, शिक्षण चांगलं घ्यायचं आहे. आणि या गोष्टी करत असताना माझे आईवडील दिवसभर शेतामध्ये काम करायचे. ती भावना मुलाच्या मनामध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट असते, किंवा माझे आईवडील काय काम करतात आणि मी काय केलं पाहिजे.